हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अल्बम डिझायनिंग आपल्या या टॉपिकमध्ये। मी या ठिकाणी मला ते फोटो ज्या अल्बममध्ये टाकायचे आहे। आता समजा हळदीचे माझे PhD असतील, हळद चालू आहे, तर हळदीचे मला काही PhD पाहिजे असतील, मी ते PhD ओपन करतो। PhD म्हणजे आपले अल्बमचे पेज। तुमच्याकडे अगोदरचे तुमचे अल्बमचे पेज असतील किंवा नसतील तर ते कसे तयार करायचे किंवा असतील तर त्याचा वापर कसा करावा हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी मी 5-6 पेज ओपन केलेले आहेत, गरजेनुसारच मी ते वापरणार आहे। या ठिकाणी तुमचे जर का अगोदर एडिट केलेले असे फोटो असलेले तुमचे पेज असतील तरी काही हरकत नाही, तुम्ही त्यामध्ये नवीन फोटो सोप्या पद्धतीने आणि फास्ट एडिटिंग करू शकतात। या ठिकाणी विंडोजमध्ये जाऊन ॲक्शन बटनवर क्लिक करा। आपण ॲड केलेली ॲक्शन तुम्हाला माहीतच आहे। मी हे ॲक्शन या ठिकाणी आणतो। सिंगल फोटो फिल, स्वॅप, फिल आणि स्प्लिट हे आपले 4 ॲक्शन आहेत जे आपल्याला अल्बम डिझायनिंगसाठी, अल्बम एडिटिंगसाठी लागणार आहेत। या ठिकाणी तुम्ही ज्या फोटोवर क्लिक कराल त्या ठिकाणी आपल्याला फोटो पेस्ट करता येतो। या ठिकाणी मी क्लिक केलं, मी सिंगल फोटो फिल या बटनावर गेलो, क्लिक केलं, या ठिकाणी ओके केलं आणि आपले फोटो जिथे असतील तिथे त्याला घेऊन जायचं आहे। ते फोल्डर ओपन करायचं आहे। मी हळद एडिट फोटोमध्ये हे फोटो एडिट केले। मी हा फोटो घेणार आहे ज्याच्यामध्ये आई वडील तिघं आहेत, तर हा फोटो मी ओपन करणार आहे। ह्या ठिकाणी आपण जो काही फोटो घेत असतो तो इन्व्हर्स होतो, कारण पुढच्या वेळेस तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की त्या ठिकाणी तो फोटो आपण वापरलेला आहे। तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी त्याने मला विचारलं ओके, हा फोटो इन्व्हर्स झालेला आहे। मी ओकेवर क्लिक करतो आणि हा फोटो त्या फ्रेममध्ये फिट झालेला आहे। मित्रांनो, ज्याही फोटोला तुम्ही क्लिक कराल आणि जो फोटो तुम्हाला हवा आहे तो फोटो त्या ठिकाणी इन्व्हर्स होतो। जो फोटो आपण वापरला तो या ठिकाणी इन्व्हर्स होतो, कारण तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही याआधी कुठले कुठले फोटो वापरलेले आहेत। नाहीतर असं होईल की तुमच्याकडून डबल एकच फोटो वापरला जाईल। आता मी या ठिकाणी 2 नंबरचा फोटो ओपन केला, त्या ठिकाणी मला तो ओके विचारतो। हे ओके विचारणे प्रत्येक वेळेस असतंच असं नाही। हा फोटो आपण या ठिकाणी अलाइनमेंट करू शकतो। आपल्याला जर त्याच्यात झूम वाढवायचा असेल तर झूम वाढवू शकतो, लहान मोठा करू शकतो आणि लेफ्ट राईटसुद्धा सरकवू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही खूप फास्ट पद्धतीने तुमची अल्बम एडिटिंग करू शकतात। जो फोटो आहे तो कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट होऊन जातो, जेणेकरून तुम्ही फोटो लहान केला किंवा कितीही मोठा केला तरी त्याची शार्पनेस किंवा त्याची क्वालिटी लॉस होत नाही। यासाठी या ॲक्शनमध्येच मी ही सुविधा केलेली आहे। तुम्ही बघू शकतात की मी पुढचा फोटो या ठिकाणी घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात मी पुढच्या फोटोला सिलेक्शन दिलेलं आहे आणि सिंगल फोटो ओके। आता या ठिकाणी आपल्याला जर का हा ग्रुप फोटो हवा असेल तर मी त्याच्यावर डबल क्लिक केलं, ओके केलं आणि तो फोटो त्या ठिकाणी फिट होऊन जातो। या फोटोला पुन्हा अलाइनमेंट करू शकतात तुम्ही, लेफ्ट राईट किंवा लहान मोठा करू शकतात। आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण घेऊ शकतो। यानंतर पुढचा फोटो। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही काम केल्यास तुमचं एडिटिंग हे फास्टरित्या, जलदरित्या तुम्हाला झालेलं दिसेल आणि जे फोटो इन्व्हेस्ट होत आहेत ते आपण वापरलेले आहेत हे तुमच्या लक्षात येतं। फोटो हा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यामुळे तुम्ही कितीही मोठा करू शकतात, त्याची क्वालिटी ही कधीही लॉस होणार नाही। तुम्हाला तुमच्या फोटोचं शार्पनेस, ॲक्च्युअल पिक्सल बघता येईल। या ठिकाणी जिथं तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत, जे फोटो ॲड करायचे आहेत तुम्ही ती फोटो त्या ठिकाणी ॲड करू शकतात। या ठिकाणी आता गोल चेहऱ्याचा फोटो आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की नवरीचा एक गोल फोटो आपण त्या ठिकाणी ॲड केलेला आहे। हा फोटो तुम्ही मोठाही करू शकतात, लहानही करू शकतात। अशा पद्धतीने आपण त्याची रचना करू शकतो। यानंतर शेवटचे 2 फोटो, यावर क्लिक केलं,
सिंगल फोटो ओके. आता आपल्याला ॲड करायचे आहे ग्रुप फोटो ओके. कंटिन्यू. तुम्हाला हा फोटो जर बाहेर गेलेला वाटत असेल तर तुम्ही त्याला लहान करू शकतात, दोन्ही बाजूने खाली वर सरकवू शकतात. एकदा तो सेट झाला की डबल क्लिक करून टाकायचं, म्हणजे त्याचं ते सिलेक्शन जे आहे ते फ्री होऊन जातं. यानंतर शेवटचा फोटो या पेजमधला राहिलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी पुन्हा एक ग्रुप फोटो घेऊया आणि हे पेज संपवूया. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकतात की हे पेज आपलं पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो तुम्हाला समजवण्यासाठी मला काही वेळ लागतो आणि अशा पद्धतीने तो वेळ घेऊन मी हे पेज पूर्ण केलेलं आहे. आपण आधी काम केलेल्या पेजवर सुद्धा आपले फोटो पेस्ट करू शकतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो आपल्याला कोणत्याही रेडीमेड सॉफ्टवेअरची गरज नाही. आपल्याजवळ आहे त्या फोटोशॉपमध्ये आपण ही एडिटिंग करू शकतो. सॉफ्टवेअरप्रमाणे तुम्ही काम करू शकता, तुम्ही बोरही होणार नाही. यानंतर मी हे पेज क्लोज करतो, या ठिकाणी येस म्हणतो, म्हणजे ते पेज सेव्ह होऊन जाणार. तुमचे जे काही पेज असतील ते सेव्ह करत जा, म्हणजे तुमचा अल्बम क्रिएट होतो. मित्रांनो पेज केव्हाही ग्रुप पेज असले, म्हणजे असं पेज असलं तर तुम्ही स्क्रीन जी आपण रिटच करतो ती पूर्ण पेज JPG झाल्यानंतर त्याला स्क्रीन रिटचिंग करत जा, त्यामुळे वेळ वाचेल. जे क्लोजअप फोटो असतात नवरीचे तेच फक्त स्पेशली रिटच करत चला. या ठिकाणी आता हा उभा फोटो आहे, येथे आपण नवरीचा फोटो घेऊया. मी सिंगल फोटोवर क्लिक केले. या ठिकाणी नवरीचा सिंगल फोटो आहे, त्याच्यावर मी क्लिक केले, ओके केले. या ठिकाणी तो फोटो सेट होणार. तो आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण खाली वर करू शकतो, लहान मोठाही करू शकतो. हे सर्व आपल्यावर आहे आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट असल्यामुळे तुमच्या फोटोची क्वालिटी लॉस होणार नाही आहे. तर या ठिकाणी पुन्हा एक आडवा फोटो मोठा आहे, तर मी नवरीचाच फोटो या ठिकाणी घेणार आहे. आपण जे फोटो वापरले आहेत मित्रांनो आतापर्यंत ते इथे तुम्हाला दिसतात इन्व्हर्स झालेले, म्हणजे निगेटिव्ह सारखे झालेले, तर ते तुम्ही वापरलेले आहेत हे समजण्यासाठी तुम्हाला ते तिथं तसे दिसत आहे. जर तो तुम्हाला 2 वेळा वापरायचा असेल तर तुम्ही 2 वेळासुद्धा वापरू शकतात. मग तो कसा वापरायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी आपण आता हा फोटो घेऊया, ओके. आता तुमच्या काही मित्रांच्या मनात प्रश्न आले असतील की जर 2 वेळा तो फोटो वापरायचा आहे आणि तो इन्व्हर्स झालेला आहे, निगेटिव्ह झालेला आहे, तर आम्ही कसा वापरायचा असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर मित्रांनो तेही तुम्हाला करून दाखवणार आहे की कसं करायचं. समजा या ठिकाणी मला एखादा आधी वापरलेला फोटो वापरायचा असेल तर मी पुन्हा तीच प्रोसेस या ठिकाणी मी ओके केलं आणि जो काही फोटो अगोदर इन्व्हर्स झालेला आहे, म्हणजे हा फोटो मला वापरायचा आहे, मी याला क्लिक केलं, ओपन केलं, तर त्या ठिकाणी तो तशाच पद्धतीने येतो. आता हा इन्व्हर्स झालेला फोटो खूप सोप्या पद्धतीने तुम्ही पुन्हा आधीच्या त्याच्या वातावरणामध्ये आणू शकतात. याला तुम्हाला शॉर्टकट की म्हणजे तुम्ही कीबोर्डवरून Ctrl+I दाबू शकतात किंवा तुम्ही मेनूमध्ये जाऊन इन्व्हर्स करू शकतात. इन्व्हर्स ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे आणि इन्व्हर्स केल्यानंतर इन्व्हर्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो पहिल्यासारखा दिसायला लागेल. यासाठी तुम्ही शॉर्टकट कीसुद्धा लक्षात ठेवू शकतात, Ctrl+I. मित्रांनो अशा पद्धतीने जे काही फोटो आपल्याला चेंज करायचे असतील ते आपण चेंज करू शकतो. या ठिकाणी मला हा फोटो घ्यायचा असेल तर मी त्यावर क्लिक करतो, ओके करतो आणि या ठिकाणी तो फोटो आलेला आहे. अशा पद्धतीने आपले सर्व फोटोंची आपण आपल्या पद्धतीने रचना करायची आहे. हळदीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आपण. या ठिकाणी हळदीचे फोटो आपण आता घ्यायला सुरुवात केली. त्यांना लहान मोठं आपण आपल्या फ्रेमनुसार करू शकतो. मित्रांनो आता ह्या ठिकाणी हे सर्व ग्रुप फोटो जे उरलेले होते ते मी घेत आहे. ओके केलं, तो फोटो तिथे फिट झाला.
त्याला लहान करून जर फ्रेममध्ये घ्यायचं असेल तर मी तसंही करू शकतो. पुन्हा पुढचा फोटो, आधीचा फोटो आपला जसा मोठा होता ना त्या पद्धतीने आपले येणारे फोटोसुद्धा मोठे येतात. एकदा तुम्ही तुमचा फोटो फिट केला तर पुढचा फोटोसुद्धा तुमचा फिट होऊन येत असतो. पूर्वीची जी काही तुमची रचना असते त्यावर आधारित हा फोटो असतो, त्यामुळे त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. आणि स्मार्ट ऑब्जेक्ट असल्यामुळे आपला फोटो हा क्वालिटी लॉस होत नाही. आपला अल्बम खूप क्वालिटीचा जर कुठे होत असेल तर तो फक्त फोटोशॉपमध्ये होत असतो. त्यामुळे फोटोशॉपमध्ये कधीही अल्बम डिझायनिंग करताना चिंता करायची नाही. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये तुमचे क्वालिटी कधीही लॉस होत नाही. तुम्ही फोटो मोठा करा की लहान करा, फक्त तुमचे फोटोची क्वालिटी अगोदरच चांगली असली पाहिजे. किंवा तुम्ही म्हणाल की आमचे खराब फोटो चांगले दिसले पाहिजे, तर तसं होणार नाही. मित्रांनो, हे मी तुम्हाला आता शिकवलं रेडीमेड पेजवर एडिटिंग करणं किंवा रेडीमेड पेजवर आपण अल्बम डिझायनिंग कसे करू शकतो. तुमच्याकडे रेडीमेड पेज असतीलच, नसतील तर तुम्ही कुठूनही डाउनलोड करू शकतात किंवा बरेच मंडळी विकत असतात, त्यांच्याकडून विकत घेऊ शकतात. या ठिकाणी जे पेज आपण तयार केलं ते मी सेव्ह करत आहे. यानंतर आता मी तुम्हाला पेज तयार करणं शिकवणार आहे की आपल्या ह्या ॲक्शनच्या माध्यमातून आपण आपल्याला पाहिजे तसं पेजसुद्धा तयार करू शकतो. आणि त्यासाठीच मी आता हे पेज सेव्ह झाल्यावर तुम्हाला नवीन काहीतरी दाखवणार आहे. हे पेज आता आपलं सेव्ह झालेलं आहे. या ठिकाणी सुंदर असं एक पेज आलेलं आहे. तर हे पेज असो, मी तुम्हाला याच पेजवर काही दुसऱ्या गोष्टी दाखवणार आहे. मी या पेजवरचे हे सर्व बॉक्स उडवून देतो, म्हणजे हे फक्त बॅकग्राऊंड आहे असं तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर आपण पेज कसे तयार करू शकतो याची तुम्हाला माहिती देतो. तर मित्रांनो, समजा तुम्ही एखादे प्लेन बॅकग्राऊंडचे हे नाव वगैरे मी राहू देतो, ते काही डिलीट करत नाही. तुमच्याकडे समजा असं एखादी बॅकग्राऊंडचं पेज आहे किंवा तुम्ही असं एखादी सिंगल बॅकग्राऊंड घेतलं तर त्यामध्ये खूप सोपं आहे. तुम्ही इथून आपलं जे सिलेक्शनचं चिन्ह आहे त्याच्या माध्यमातून चौकोन आखू शकतात. तुम्ही एक चौकोन आखला, तुम्हाला एकच चौकोन जर फिल करायचा असेल तर तुम्ही तो चौकोन आखल्यानंतर इथं फिल बटनावर क्लिक करायचं आहे. फिल बटनावर क्लिक केल्यानंतर तो शेपमध्ये कन्वर्ट होऊन जातो. जर तुम्हाला तसं करायचं नसेल, तुम्ही डायरेक्टली इथून शेप ॲक्शनमधून रेक्टँगल टूल घेऊ शकतात. त्या ठिकाणी आपले गोलाकार टूल आहे, त्रिकोणाकार टूल आहे, कोणतेही टूल तुम्ही वापरू शकतात. या ठिकाणी मी आता शेप घेतलेला आहे. समजा आपल्याला शेप ऑप्शन नाही वापरायचं, हेच वापरायचं आहे आणि एका टायमाला जास्तीचे फोटो इथे बसले पाहिजे. जसे आता पूर्वी इथे 3 फोटो होते, तर मी इथे 3 सिलेक्शन घेतो. या ठिकाणी मी सिलेक्शन प्लसवर क्लिक केला आहे ऑप्शन बारमध्ये, म्हणून या ठिकाणी मी दुसरा चौकोन घेताना तो गायब होणार नाही, तो प्लस होईल, कारण प्लसचं चिन्ह त्याला आलेलं आहे. आता हे 3 घेतल्यानंतर मला हे 3च्या 3 असे फिल झालेले पाहिजे. तर 4 नंबरचं जे स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. स्प्लिटवर क्लिक केल्यानंतर हे 3 शेप तयार होऊन जातील, जे आपण आत्ताच सिलेक्शन घेतलं होतं. अशाच पद्धतीने तुम्ही गोलाकारसुद्धा घेऊ शकतात. या ठिकाणी मला गोलाकार घ्यायचा असेल तर हा गोलाकार मी घेतलेला आहे आणि तिथे मी फिल करणार आहे. तर हा माझा एक शेप तयार झाला. याला जर माझ्याकडून चुकून दिशा त्याची बदलली असेल, वर खाली झाला असेल, तर मी त्याला सेट करू शकतो सिलेक्शन करून. यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला चौकोन पाहिजे आहे. चौकोन सिलेक्शन मी घेतले, एक चौकोन घेतला, त्याला फिल केला, त्याच्यावर मी दुसरा चौकोन घेतला आणि त्यालाही फिल केला. आता हा जो खालचा चौकोन आहे, वरचा चौकोन आहे, वरच्यामध्ये मी फोटो फिल करू शकतो. मागचा त्याची बॉर्डर म्हणून दिसू शकतो. त्यानंतर पुन्हा सिलेक्शन टूल घेऊ शकतो किंवा हे
शेप टूल आहेत आपले, याच्या माध्यमातून सुद्धा मी गोलाकार, अंडाकार असे शेप घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपले फोटो फिल करू शकतो. मित्रांनो, सिलेक्शन आणि शेप यांच्यातला फरक तुम्हाला कळला असेल. तुम्ही बघू शकतात की मी अशा पद्धतीने एका बॅकग्राऊंडवर शेप तयार करून अल्बमचं पेज, ज्याला PSD पेज तुम्ही म्हणतात, जे तुम्ही वेगवेगळ्या लोकांकडून विकत घेत असतात, ते तयार केलेलं आहे. आता तुम्हाला माहीत आहे पुढे काय करायचं आहे. पुढे सोपं आहे. जिथे तुम्हाला जो फोटो फिल करायचा आहे ते सिलेक्ट करा, सिंगल फोटो फिलवर जा, ओके करा. त्या ठिकाणी जो फोटो तुम्हाला हवा आहे तो फोटो घ्या. प्रत्येक वेळी आपण कोणते फोटो घ्यावे याबद्दल तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकतात. हा फोटो आपल्या बॉक्समध्ये व्यवस्थित फिट बसला, कारण या ठिकाणी अगोदरचा कोणताही फोटो नव्हता. ज्यावेळी तुमचे फोटो पूर्वीचे असतील आणि ते ज्या पद्धतीने सेट केलेले असतील तसेच नंतरचे फोटो सेट होत असतात. ह्या गोलाकारमध्ये मला सिंगल ब्रायडल जी आहे तिचा फोटो घ्यायचा आहे, तर मी ब्रायडलचा बसलेला फोटो ओके केला. तुम्ही बघू शकतात छानसा असा गोलाकारमध्ये हा ब्रायडलचा फोटो आपण मोठा करू शकतो. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आपला लगेच ऑन होऊन जातं. आपल्या फोटोची कुठल्याही प्रकारची क्वालिटी लॉस होत नाही, उलट ती अजून छान दिसते. पुढचा शेप पकडला मी, त्याला सिलेक्ट केला. त्या ठिकाणी मला अजून एक ब्रायडलचा एक फोटो टाकायचा होता. पुन्हा मी तो फोटो टाकला आणि त्याला झूम केला. मोठा पाहिजे होता मला, तोही झालेला आहे. पुन्हा या ठिकाणी जर आपल्याला दुसरे फोटो टाकायचे असतील, हळद लावतानाचे फोटो टाकायचे असतील, तर मी त्याच्यावर ओके केला. हळदीचा हा फोटो इथं सेट झाला. मित्रांनो, एखाद्या अल्बमच्या सॉफ्टवेअरप्रमाणे तुम्ही काम करू शकतात. अशा पद्धतीचा हा पराक्रम तुम्ही आता करणार आहात. याची मेहनत तुमच्या हातात आहे. जेवढी प्रॅक्टिस तेवढं तुमचं काम फास्ट होणार आहे. या ठिकाणी मी हा एक बॉक्स छोटा घेतलेला होता, त्यामुळे हा फोटो मी असाच सेट केला. आपल्याला शिकायचं आहे. मी काही अल्बम या ठिकाणी बनवत नाही आहे, तुम्हाला समजवण्यासाठी मी या गोष्टी करत आहे. गोलाकारमध्ये मी पुन्हा ब्रायडलचा एक फोटो होता, तो गोलाकारमध्ये सेट केला. तुम्ही बघू शकता छान असा तो बॅकग्राऊंड गोल असल्यामुळे हा फोटो छान दिसतो आहे. आणि शेवटच्या टॉपिकला म्हणजे याच्यात आपण पुन्हा एक फोटो ॲड करूयात. आता मात्र आपला जो एक फोटो आहे सिंगल, त्याला ओके केला. हा फोटो आडवा आहे, परंतु त्यामध्ये जे काही ब्रायडल आहे तेच आपल्याला दाखवायचं आहे, म्हणून आपण त्याला झूम करूयात. फोटो जरी आडवा असला तरी ब्रायडलची स्माईल आपल्याला या फोटोमध्ये, अल्बममध्ये दाखवायची आहे. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपण हे सर्व केल्यानंतर एक चौकोन उरलेला आहे. त्या ठिकाणी आपण एक हळदीचा एक शॉट घेतलेला आहे हातांचा, त्याला ओके केला. त्या ठिकाणी तो चौकोनमध्ये आपण हात ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण काही नावं टाईप करू शकतो, मराठी, इंग्रजी. आणि तुम्ही बघितलं की हे जे काही पेज आहे हे आपण स्वतः क्रिएट केलेलं आहे. फक्त या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड जे अगोदरचं होतं ते घेतलेलं आहे. तुम्ही 12-18ची साईज घेऊन बॅकग्राऊंडसुद्धा स्वतः क्रिएट करू शकतात. बॅकग्राऊंडमध्ये कलर टाकू शकतात, तुमच्या पद्धतीने सेट करू शकतात, नावं टाईप करू शकतात. रेडीमेड घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुमच्यामध्ये ती कला असली पाहिजे की तुम्ही कोणतंही बॅकग्राऊंड तिथं सेट करता आलं पाहिजे. समजा या ठिकाणी आपल्याला स्वतःचं बॅकग्राऊंड क्रिएट करायचं आहे तर आपण करू शकतो. आपण या ठिकाणी असं करूया की ही जी बॅकग्राऊंडची लेअर आहे तिला मी वर घेतो आणि त्यामध्ये मला कलर फिल करायचा आहे, किंवा ह्या ठिकाणी जो काही फोटोमध्ये कलर असेल तो कलर मी या ठिकाणी पिक करतो आणि या ठिकाणी ग्रेडियंट मॅप घेऊया आपण. म्हणजे 2 कलरमध्ये आपल्याला आपला हा ब्रायडलचा कलर सेट करता येईल. या ठिकाणी हे जे 2 कलर असतात, या ठिकाणी आपण 2 कलरमध्ये एक येलो कलर घेतलेला आहे आणि दुसरा जो आहे तो व्हाईट आपण चेंज करू शकतो, किंवा तोही चांगला दिसेल तर आपण राहू देऊया. अशा पद्धतीने आपण ग्रेडियंट मार्क देऊ शकतो. तो आपण अशाही पद्धतीने देऊ शकतो किंवा अर्धा पण देऊ शकतो. तिरपाही देऊ शकतात तुम्ही. तुमच्या पद्धतीने तुम्ही
एखादी क्रिएशन करू शकतात. या ठिकाणी तुम्ही 2, 3, 4 जे काही कलर असतात तेवढे कलर घेऊ शकतात, तेवढे डिझाईन तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. या काही गोष्टी आपण पूर्वी शिकलेलो आहोत, त्यांचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीचे बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता. तुम्ही बघू शकतात मित्रांनो की आपण आत्ताच खूप कमी वेळात 3 ते 4 पेजेस बनवून टाकली. मित्रांनो, ह्या ॲक्शनच्या माध्यमातून तुम्ही फास्ट अल्बम एडिटिंग करत असतात. अशा साहाय्याने तुम्ही नवीन पेजसुद्धा क्रिएट करू शकतात किंवा तुमच्याजवळ असलेलं जे काही PhD पेज असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही काम करू शकतात. तुम्हाला जिथे फोटो ॲड करायचे असतील तिथे ते फोटो ॲड करा. अगोदर ॲड झालेले इन्व्हर्स फोटो असतील तर तुम्हाला फक्त Ctrl+I करायची गरज आहे. या ठिकाणी मला फोटो ॲड करायचा आहे आणि तो अगोदर इन्व्हर्स झालेला आहे. समजा हा फोटो असेल तर मला या ठिकाणी तो फोटो आल्यानंतर Ctrl+I दाबून त्याला नॉर्मल कंडिशनमध्ये आणायचं आहे. पुन्हा पुढच्या फोटोमध्ये तुम्ही रेडीमेड पेज वापरत असाल तर खूप छान प्रकारे आणि फास्ट तुमचं काम होतं. या ठिकाणी Ctrl+I आणि आपला फोटो रेडी. पुन्हा या ठिकाणी फोटो चेंज, जो फोटो तुम्हाला हवा असेल तो फोटो तुम्ही ॲड करू शकतात. मी आडवे उभे कोणतेही फोटो घेत आहे कारण मला फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की फोटो तुम्ही कशा पद्धतीने ॲड करू शकतात. उभ्याच्या ठिकाणी उभेच फोटो ॲड करा. आता समजा तुम्ही ही अल्बम डिझायनिंग केली आणि तुम्हाला सांगितलं गेलं की हा फोटो जो आहे तो इथे पाहिजे होता आणि हा फोटो जो आहे तो इथे पाहिजे होता. तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा सॉफ्टवेअरप्रमाणे मी एक ऑप्शन दिलेला आहे ज्याबद्दल सांगायचं मी विसरलो. 2 नंबरचं जे स्वाईप ॲक्शन आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जी 2 फोटो तुम्हाला इकडे तिकडे करायची आहे ती सिलेक्ट करा. आता याच्यावर मी क्लिक केलं, हा फोटो सिलेक्ट झाला आणि शिफ्ट दाबून मी दुसरा फोटो सिलेक्ट केला. अशा पद्धतीने 2 फोटो सिलेक्ट झाल्यानंतर मी स्वाईप बटनवर क्लिक केले तर तुम्ही बघू शकतात एका सेकंडमध्ये फोटो इकडे तिकडे झाले. त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने पुन्हा सेट करू शकतात. जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा कस्टमरने सांगितलं असेल हा फोटो इथं नव्हता तर हा फोटो इथं पाहिजे होता, आपण पहिले इथे दुसरा फोटो फिल करून घेऊया आणि मग त्या ठिकाणी स्वाईप करूया. ओके, हा जो फोटो आहे हळद लावतानाचा तो इकडे पाहिजे तर शिफ्ट दाबा, याला सिलेक्ट करा, स्वाईप करा. मित्रांनो, अल्बमपेक्षाही चांगल्या गतीने काम करणारं हे आपलं ॲक्शन टूल आहे ज्याच्या माध्यमातून तुमची अल्बम एडिटिंग नक्कीच फास्ट होणार आणि मला वाटतं आजच्या प्रकरणाने तुम्हाला खूप आनंद झाला असेल. असं हे प्रकरण होतं. सगळ्या फोटोग्राफर मित्रांना, अल्बम डिझायनिंग करणाऱ्या मित्रांना हा टॉपिक खूप दिवसांपासून वाट बघत होते. काही कारणास्तव तो लेट झाला. असो, तुम्ही आता याच्यावर प्रॅक्टिस करून नक्कीच याचा उपयोग तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये कराल आणि तुमचं जे काम आहे ते जलदरित्या पूर्ण कराल याची मी खात्री बाळगतो. मित्रांनो, अशा पद्धतीने जे काही पेज असेल ते तुम्ही पुन्हा, जर तुम्हाला कस्टमरने सांगितलं हा फोटो इथे पाहिजे होता, तुम्ही ते दोघं फोटो शिफ्टच्या साहाय्याने सिलेक्ट केले, स्वाईपवर क्लिक केलं, एका मिनटात तुमचे फोटो इकडे तिकडे होतात. तुम्ही फक्त सेट करायचे आहे जर सेटिंग बिघडली असेल तर, आणि या ठिकाणी तुमचा अल्बम रेडी. अशा पद्धतीने फास्ट आणि जलदरित्या काम करा. या ठिकाणी गणपतीचा फोटो आहे, तुमच्याकडे दुसरा कोणता गणपतीचा फोटो असेल त्या लग्नात काढलेला तर तुम्ही त्या कार्यक्रमातला फोटो ॲड करू शकतात. माझ्याकडे फोटो नाही, मी या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी दुसरा फोटो त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे फोटो आपल्या रेडीमेड पेजमध्ये अप्लाय करून आपली अल्बम डिझायनिंग ही खूप कमी मेहनतीमध्ये पार करू शकतो. मित्रांनो, आपल्याला हा टॉपिक कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये.